शिवहर शंकर नवावी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे 15 तारखेला म्हणजेच रविवारी ह्या महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, कोणत्याही सणाला बघा ना शेवटलं रात्री असं नसतं, पण एकच सण असा आहे की महाशिवरात्री. इथं आपण रात्र हा शब्द म्हणतो. तर या दिवशी ठीक रात्री 12:28 ते 1:18 ह्या कालावधीमध्ये जागरण करून आपल्या रुद्राभिषेक करायचा आहे पिंडवर. तर तुम्हाला मी स्वामींची पिंड कशी असावी हे पण दाखवते. तर तुम्ही बघू शकता, पिंड ही आपल्या अंगठ्या असतो ना एवढीच पिंड असावी, जास्त मोठी नसावी. आणि पिंड ही पितळाची असावी, नाही का, पंचधातूची असावी, स्फटिक वगैरे पांढरे ह्याची वगैरे नस. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला स्वामींचं केंद्र असेल दिंडोरीपर्यंत, तिथेही जावा, तिथेही सेवा रुजू करण्यात येणार आहे. तिथं सामूहिक सेवेचा पण तुम्हाला लाभ मिळेल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातही सेवा ही रुजू करायची आहे, कारण शेवटी तुम्हाला पण वाटतं ना तुमच्या घरात पण काही सुख समृद्धी नांदावी किंवा काही दुःख असतं ते दूर व्हावं, त्यासाठी आपल्या घरात पण सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात पण सेवा आवर्जून करा. घरात पण रुद्राभिषेक करायचा आहे. आणि केंद्रात तुम्ही जाल किंवा घरात कराल सेवा तर बेलाची तुम्हाला 108 पानं व्हायची आहेत. जर 108 पान नसेल तर एक तरी पान बेलाचं व्हायचं आहे. त्या दिवशी बेलाच्या पानाला खूप महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर 3 बेलाचं पान तुम्ही बघितलं असाल तर त्याला कधीही 3 पान असतात है ना, एका ह्याच्यातच 3 पान असणं म्हणजे काय असतं, तर पहिलं ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर ह्या तिन्ही देवतांचा अवतार असतो, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, ते बेल व्हायचं असतं आपल्याला पिंडीवर शंकराच्या. त्याचबरोबर त्या दिवशी दिवसभर तुम्ही नामस्मरण करायचं आहे शंकरांचं. ओम नमः शिवाय, ज्याला वाचता लिहिता किंवा काही येत नसेल ना तिने काय म्हणायचं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत वाहिलं तरी चालेल. एखाद्या आजी वगैरे असेल त्यांनी पण. आणि सर्वात महत्त्वाचं उच्च कोटीची सेवा म्हणजे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये रुद्राभिषेक दिलेला आहे, तो वाचून म्हणायचा आहे रुद्राभिषेक. त्याचबरोबर तुम्हाला रुद्राभिषेक वाचताना जरा कठीण जात असेल तर महिमा स्तोत्र पण दिलेलं आहे. मी नित्यसेवेत किती पानावर दिले ते पण तुम्हाला दाखवते, तर ते तुम्ही वाचावे. ते अगदी सोप्या भाषेत दिलेलं आहे. आणि आपण सर्वांनी ते अभिषेक करत करत करायचं आहे. तर एखाद्याच्या घरी अभिषेक पात्र असेल तर अभिषेक पात्र करत करत वाचन करू शकता. एखाद्याकडं अभिषेक पात्र नसेल तर त्यांनी चमचा असतो त्यांनी पळीनं व्हायलं तरी चालेल. मग कसं व्हायचं, एक तुमचं ओवी पूर्ण झाली की व्हा, म्हणजे कसं तुमचं ॲट अ टाइम वाचण्याकडे पण लक्ष राहील आणि अभिषेक पण होईल तुमचा. आणि सर्वात महत्त्वाचं, अभिषेक झालेले जे पाणी असतं ते काय करायचं, तर घरात आपल्या आजूबाजूला थोडंसं शिंपडायचं. आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला ते अभिषेक पाणी द्यायचं आणि उरलेलं पाणी आपला हंडा असेल प्यायचं तर त्यात मिक्स करायचं, म्हणजे करून सगळ्यांच्या पोटात तो जाईल. आणि नित्यसेवेवर बघा, एक 61 पानावर एक आहे शिवमहिमा स्तोत्र, संस्कृत आणि प्राकृत दोन्ही रूपात आहे. त्याचबरोबर हे रुद्राध्याय हे संस्कृतमध्ये आहे. तर हे 86 पानावर आहे नित्यसेवेच्या पुस्तकात. नक्की सेवा करा. श्री स्वामी समर्थ.